महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय। राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला कारणीभूत आहे। घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरता धोरणच नाहीये असा ठपका कॅगने ठेवलाय। धुळ्यातील पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तत्परता दाखवतात। हा या जिल्ह्यातला राज्यातला राजकीय दहशतवाद असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। खासदार संजय राऊतांनी राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीची पाहणी केली। खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली होती। भाजपने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली। अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपने ही नावे जाहीर केली। भाजपने 2 आठवड्यांपूर्वीच 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, पण उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी रखडली होती। भारतीय जनता पक्षाच्या आणखी 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा शनिवारी करण्यात आली। मात्र मुंबई अध्यक्ष कोण हा तिढा कायम आहे। त्यासंबंधीची घोषणा दिल्लीतून होणार आहे। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। मी गद्दारांना पाडीन असं आवाहन घेऊन संजय राऊत हे विधानसभेवेळी जळगावात आले होते, पण जळगावमध्ये त्यांना उमेदवारच सापडले नाहीत। जे सापडले त्यात त्यांची बोवणी झाली नाही, त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा महारथी काय करणार असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला। तर राऊतांच्या आजूबाजूला असलेले सुद्धा उबाठामध्ये नाराज आहेत असंही पाटलांनी म्हटलंय। अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे अशी घोषणा रवी राणा यांनी केली आहे। तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे। अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकून भाजपचा महापौर बसवू असा निर्धार रवी राणांनी केलाय। चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं लायबेरिया या देशातल्या प्रतिनिधींची भेट घेतली। यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यात आली। देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3,395 वर गेली आहे। तर गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या 467 वर गेली आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे। जून महिन्यामध्ये देशातील छोटी मोठी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि धाबा चालकांना दिलासा मिळणार आहे। तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केले आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेची भाडेवाढ आजपासून लागू होते आहे। नवीन दररचनेनुसार 1 ते 5 किलोमीटर अंतराकरता आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 ऐवजी 70 रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना, तर मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना मिळणार आहे। त्यामुळे आजपासून पीएमपी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पावसाळ्यातील 2 महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदीला सोमवारपासून सुरुवात होते आहे। या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत। त्यानुसार 2 जून ते 31 जुलै अशा 61 दिवसांच्या कालावधीकरता ही बंदी लागू राहील। हा कालावधी मासळीच्या प्रजननाकरता आवश्यक असल्याने ही बंदी घालण्यात येते। त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। यंदाच्या बकरी ईद निमित्त मुंबईतील देवनार पशुवध गृहामध्ये बकरा मंडीला सुरुवात झालेली आहे। कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या मंडीत बकऱ्या, मोबाईल चोरी होऊ नये, आगीसारखी दुर्घटना घडू नये याकरता पोलिसांबरोबर महापालिकेने सुद्धा तयारी केलेली आहे। यंदा प्रथमच विशिष्ट रंगाचा होलोग्राम असलेला बारकोड पास आणि एआयचा सॉफ्टवेअरचा वापर यावेळी करण्यात येणार आहे।
सामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्याच्या हेतून केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याकरता तेलाच्या आयात शुल्कात 10% कपात केली आहे। त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे 10%नी घट होणार आहे। एफवायच्या प्रवेशात दुसऱ्या यादीत वाढ झालेली दिसली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला। 80 ते 90% आतच कट ऑफ पाहायला मिळाला। पावसात पाणी आत शिरल्याने ठप्प झालेले भूमिगत मेट्रो 3चे आचार्य अत्रे चौक स्थानक 65 तासांनी सुरू झालंय। सोमवारी सकाळी पाण्याखाली येऊन बंद पडलेले हे स्थानक आता पूर्ववत सुरू झालंय। भायखळ्यातील मफतलाल मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे। ती सुरू करण्यात यावी याकरता मिल कामगारांकडून आंदोलन करण्यात आलं। या मिलमध्ये विभागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, संपूर्ण प्रकरणात कामगारांची फसवणूक थांबावी, कामगारांचं हित रक्षण व्हावं आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, ही मिल कामगारांची मागणी आहे। बदलापूर स्टेशन परिसरामध्ये सध्या सगळीकडेच रानभाज्या बघायला मिळत आहेत। या रानभाज्यांनी बदलापूरचा बाजार फुलून गेलाय। पावसाळ्यामध्ये आदिवासी बांधव भगिनींना या रानभाज्यांच्या विक्रीतून रोजगार मिळतो। यंदा मे महिन्यात पावसाचा जोर बघायला मिळाल्यानं आदिवासी बांधवांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्या विकण्याकरता बदलापूरच्या स्टेशन मार्केटमध्ये गर्दी केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इथं एका 6 वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला। ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतल्यानं मुलीचा जीव वाचला। हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी आहे। जालन्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय। एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। यात एका लहान मुलासह महिला आणि बस चालकाचा समावेश आहे। अकोला जिल्ह्यातील लोणी गावातील 80% ग्रामस्थांनी कृषीपूरक दुग्ध व्यवसायाची कास धरली आणि प्रगतीच्या दिशेने गावाची वाटचाल सुरू झाली। दुग्ध व्यवसायातून गावात आर्थिक संपन्नता कशी आणता येते याचं आदर्श उदाहरण लोणी गावानं उभं केलं आहे। तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर नवीन पूल सुरू केलाय, मात्र या पुलाच्या अरुंद पुलावरून पादचाऱ्यांना चालणं धोकादायक ठरणार आहे। पुलावर असलेली अवजड वाहनांची वर्दळ यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच चालावं लागणार आहे, प्रवास करावा लागणार आहे। वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी म्हणजेच ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील। नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत, असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलं। मुंबईकरांकरता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळच्या उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण झालं आहे। वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीकरता खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ॲपचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकरता महामंडळांना लागलेले शिफारसींचे दुष्टचक्र दूर होणार आहे। एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे। याबाबतची एसटीचेही फ्लेक्सी फेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी शुभारंभ केला जाणार आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे। यापूर्वी दिवसातून 220 विमानांची ये-जा होत होती। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे। या अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट हे ॲप विकसित करण्यात आलं असून नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे। मध्य रेल्वेच्या सगळ्यात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वे गाड्यांपैकी एक असलेली डेक्कन क्वीन आज 96व्या वर्षात पदार्पण करते। 1930 सालापासून मुंबई पुणे दरम्यान सुरू झालेल्या या ट्रेननं 95 वर्षांचा इतिहास पूर्ण केलेला आहे। एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थेमधील इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशाकरता इन-हाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध असतील, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे। अखेर निर्णय मागे घेतल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे।
इयत्ता 11वीच्या कॉलेज प्रवेशाकरता सरकारनं प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थ्यांकरता मदत कक्ष सुरू केले आहेत. मात्र या कक्षांना मर्यादित अधिकार असल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे पुणे कार्यालयाकडून निराकरण होईपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. दरम्यान आतापर्यंत मुंबईत 200 तर राज्यभरात 13,000 तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत. या सगळ्या तक्रारी 100% सोडवल्या जातील असं शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पांझडे यांनी सांगितलं. सोलापूरमधील झेडपी शाळेमध्ये मुलांना प्रवेश दिल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय जवळा ग्रामपंचायतीने घेतलाय. शाळेची पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडू नये म्हणून सरपंचांनी पुढाकार घेऊन हा अभिनव निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदांच्या महिला आणि बालकल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना तसंच महिला शिक्षकांना जुडो, कराटे, योग आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचं समुपदेशन करण्यात येणार आहे. बेशिस्त वाहन पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर AI कॅमेरेद्वारे नजर ठेवली जाते. 4 दिवसांमध्ये 347 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. पहिल्या दिवशी 180 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. महाराष्ट्रामध्ये प्रति व्यक्ती दररोज फक्त 347 ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचं समोर आलंय. ही उपलब्धता केवळ देशाच्या 471 ग्रॅम सरासरीपेक्षा कमी नाही. मुंबईमध्ये पावसामुळे नदी नाल्यातील गाळ पुन्हा त्याच ठिकाणी वाहून गेला आहे. त्यातच डम्पिंग ग्राउंडवर पाणी साचून दलदल झाल्यानं त्या ठिकाणी गाळ वाहून नेणारी वाहनं अडकून पडत आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता गाळ टाकण्याकरता मुंबई महापालिकेनं मुंब्रा डम्पिंगचा पर्याय निवडला आहे. शस्त्रसाठा प्रकरणामध्ये मुंबईतील विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर छोटा राजनला जामीन नाकारला आहे. दरम्यान राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहामध्ये बंदिस्त आहे. छोटा राजनच्या टोळीतील भरत नेपाळीनं मागवलेला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, काडतूस, सायलेन्सर असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. सिगरेट आणि तंबाखूचं व्यसन करणाऱ्यांचे देशात प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे 18.3 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतो. असं असताना सुद्धा देशात 6,590 तरुण तंबाखूचं सेवन करताना दिसत आहेत. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळा परिसराला पर्यटकांची पहिली पसंती असते. आल्हाददायक वातावरण, गरम कणीस आणि गुलाबी कलमी पेरूवर पर्यटक ताव मारतात, निसर्गाचा आनंद घेतात. यंदा मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुललं. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीवर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. संवाददूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हकलून लावलं. पुढील काळात कोण अधिकारी गावात आले त्यांना काळे फासून त्याची धिंड काढण्यात येईल असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता विक्री झाली असून त्याद्वारे राज्य सरकारला 5,695 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या 5 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये 64,461 मालमत्तांची विक्री झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील वाटचालीकरता मात्र वाट पाहावी लागणार आहे. मुंबईमध्ये यंदा मे महिन्यातच पावसानं विक्रमी हजेरी लावली. 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पाऊस पडलाय. 107 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस असून त्यामुळे जूनपूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला. मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं. मात्र मागच्या 2 दिवसांमध्ये पावसानं उसंत घेतली आहे. पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले. 1 जून 2024ला सुरू झालेल्या कोयना धरणाचं तांत्रिक जलवर्ष संपलं आहे. 105.25 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपलाय. धरणामध्ये 23.13 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 TMC पाण्याची आवक झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये गेल्या 18 दिवसांमध्ये धरणातून सुमारे 1.5 TMC पाण्याची घट झाली आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये धरण परिसरामध्ये पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, त्यामुळे सुमारे अर्धा TMC पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून पावसानं पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होती आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसलाय. पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यानं सुकवण्याकरता ठेवलेली तीळ काळी पडतीये. त्यामुळे तिळाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे. मुळशी तालुक्याच्या कोळवण खोऱ्यामध्ये कोळवण वाळणेला जोडणाऱ्या पुलाच्या खांबाचे दगड निखळले आहेत. पुलाला सगळ्या बाजूनी खांब निखळले आहेत. या खांबावर झाडं झुडपं वाढली आहेत. स्लॅबही कमकुवत झालेला आहे. त्यामुळे दुरुस्तीची मागणी करण्यात येते. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. तसा GR सरकारनं आठवड्याभरापूर्वी काढला, पण अद्यापही टोलनाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलवसुली केली जाते. खालापूर टोलनाक्यावरील वसुलीचा हा व्हिडिओ हायकोर्टातील वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी शेअर केलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 5000 क्विंटलची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, पुणे या बाजारात सर्वाधिक आवक झाली. गव्हाला 2 बाजार समित्या वगळता कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 3400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय. दरम्यान ही आत्महत्या नसून घातपात आहे असा दावा सुनीता देशमुख यांनी केला. या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टोरेस गैरव्यवहारामध्ये राज्यातील 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक करून 177 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी याकरता 4 कोटी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासात समोर आलंय. या प्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासलेंविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कासले यांनी सोशल मीडियावरून लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्य केली आहेत. नांदेड शहरातील एका स्पा सेंटरमधून 6 तरुणी आणि 4 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थाननं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे एक बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकमधून तर चौघडा गाडीकरता एक बैलजोडी महाराष्ट्रातून विकत घेण्यात आली आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसामुळे भाजीपाल्यांचं काहीसं नुकसान झालंय. परिणामी मुंबईत येणाऱ्या मालाची आवक घटल्यानं त्याच्या किमती वाढल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलंय. दरम्यान या दरवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडलं आहे. निलेश चव्हाणच्या घरातील तिजोरी पंचांच्या समोर उघडण्यात आली. निलेशनं आपल्या तिजोरीमध्ये वैष्णवीची सासू आणि नंडेचे मोबाईल लपवून ठेवले होते. हे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. निलेश चव्हाणच्या घरातून पुरावे पोलीस घेऊन जाताना तिजोरी उघडणाऱ्या पंचाला वाहनातून घेऊन जाण्यास पोलीस विसरले. त्यामुळे पंचांची मोठीच पंचायत झाली. पंच माध्यमांच्या गराड्यामध्ये सापडला होता. माध्यमांकडून काय पुरावे सापडले म्हणून पंचांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. हवरट हगवण्याचा आणखी एक कारनामा समोर आलाय. लालचीपणाची हद्दच हगवणे कुटुंबियांनी पार केली. वैष्णवीच्या घरचे रुखवताची ऑर्डर देण्याकरता गेले असताना सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांनी ती ऑर्डर सुपेकरांच्या पत्नीला देण्यास भाग पाडला आणि 50,000 रुपये रोख आणि 1 लाखांचा चेक घेतला. त्याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची पोलीस कोठडी 3 दिवसांनी वाढवून घेण्यात आली आहे. त्यामुळे निलेश चव्हाण आणि हगवणे पितापुत्राची समोरासमोर बसून चौकशी करण्यात येणार आहे. समोरासमोर बसून चौकशी करण्याकरता कोठडी वाढवून घेण्यात आली. पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळ एका कारनं MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना धडक दिली. अपघातातील सगळे जखमी विद्यार्थी ज्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नागपाडा एटीएस मुख्यालयामध्ये रवी वर्माची 2 तास चौकशी करण्यात आली। रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्रातली माहिती पाकिस्तानला पुरवत होता। नेव्हल डॉकयार्डमध्ये मोबाईल नेण्याची परवानगी असल्याचा फायदा घेत प्रीती जयस्वाल या पाकिस्तानी तरुणीला रवी वर्मा माहिती पाठवत होता। यवतमाळमधून विष्णोई गँगच्या एका सदस्याला अटक करण्यात आली। भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यामध्ये हत्या करून 2023 पासून भूपेंद्र सिंग फरार होता। साईबाबा संस्थानच्या लेखा विभागामध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचं समोर आलंय। बाळासाहेब गोंदकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली। राज्यातील जेलमध्ये कैद्यांना पुरवला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप खडसेंनी केलाय। जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या घोटाळ्यामध्ये समावेश असून या विरोधात विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं। अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे यांना अजित पवार यांच्यासोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे। मात्र त्याआधी खडसेंनी एकदा अजित पवारांसोबत बोलून घ्यावं असं म्हणत मिटकरींनी मिश्किल टिप्पणी केली। राज्यातील कारागृह खरेदीमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केलाय। तर हे आरोप फेटाळत सगळे चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहोत असं साई मार्केटिंग कंपनीचे संचालक सुनील झंवर यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरवेळी हिंदुस्थानची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावला। भारतानं आपल्या चुका ओळखल्या आणि तात्काळ तांत्रिक दुरुस्ती केली। कोणत्याही युद्धात नुकसान होत असतं, बिगर नुकसानीचं युद्ध होतच नाही असं चौहान म्हणाले। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताला पुन्हा पोकळ धमकी दिलेली आहे। पाण्याला हत्यारासारखं वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तान सहन करणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले आहेत। भारत-पाक सीमावर्तीय राज्यांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये युद्धजन्य स्थितीत कशाप्रकारे अलर्ट राहता येईल याचं प्रशिक्षण दिलं गेलं। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। या ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आला। या मॉकड्रिलला ऑपरेशन शील्डचं नाव देण्यात आलं। मणिपूरची राजधानी इम्फाळला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत झालं। नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। मिझोरामच्या ऐझोल भागात जोरदार पाऊस सुरू असताना भूस्खलन झालं। या दुर्घटनेमध्ये अनेक घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालं, त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं। मिझोराममध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं। भूस्खलनामुळे 5 घरं दरडीखाली दाबली गेली। भूस्खलनामध्ये काही हॉटेल्सचंही नुकसान झालं। आसामच्या कामरूप परिसरामध्ये भूस्खलन झालं। या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। आसामच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आसामच्या श्रीभूमी भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। लोकांचं घराबाहेर पडणंही अवघड झालेलं आहे।